नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे बँक निफ्टीचे वीकली एक्सपायरी सेटअप डिस्कस करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सुरुवातीला आपण निफ्टीचे ॲनालिसिस करू, त्यानंतर आपण बँक निफ्टीकडे वळूया. तर निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला आज एक पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला मिळाली. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह क्लोजिंग आपण बघितली. तर दोन इंडेक्स अपोजिट डायरेक्शनमध्ये आज मोमेंटम करत होते. तर ज्यावेळेस मार्केटमध्ये दोन इंडेक्स अपोजिट डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतात त्यावेळेस ट्रेड आयडेंटिफाय करणं थोडंसं कठीण असतं, कारण कोणता इंडेक्स कोणत्या इंडेक्सला डाऊन साईडला खेचेल किंवा वरच्या साईडला घेऊन जाईल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो दोन्ही पण इंडेक्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा. इव्हन तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही साईड बाय साईड बँक निफ्टीला पण वॉच करा. त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज लागेल की मार्केटमध्ये मोमेंटम कोणत्या साईडला आहे. मार्केट जर पॉझिटिव्ह असेल तर ऑब्विसली जे सर्व इंडेक्सेस आहेत ते इंडेक्सेस आपल्याला पॉझिटिव्हमध्ये मोमेंटम करताना दिसतील. तर एखादा इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर थोडंसं आपण काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा तिकडे प्रयत्न करतो. तुम्हाला हा एक मी क्ल्यू दिलेला आहे. तर ज्यावेळेस पण तुम्ही ट्रेडिंग कराल त्यावेळेस 2-3 इंडेक्स थोडंसं वॉच करा. साईड बाय साईड जर तुम्ही वॉच केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर इकडे आपण निफ्टी 50चा 15 मिनिटं टाइम फ्रेम लावलेला आहे. तर आज फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. तर फिन निफ्टीमध्ये आपण आज 2 ट्रेड घेतले होते. तर दोन्ही पण ट्रेड आपल्याला जबरदस्त प्रॉफिट देऊन तिकडे गेले. तर निफ्टीने काय केलेलं आहे, 21,960चा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या आसपास निफ्टीने येऊन क्लोजिंग दिली आहे. त्याच्यामुळे उद्या फ्लॅट ओपनिंगमध्ये निफ्टीने 21,960चा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स जर क्रॉस केला अपसाईडला तर आपला जो व्ह्यू असणार आहे तो कॉलचा व्ह्यू असणार आहे. टार्गेट जे आपले असतील ते 22,050 ते 22,100 पर्यंतचे टार्गेट्स आपले अपसाईडला निफ्टीमध्ये असतील. तर डाऊन साईडसाठी आपण काय केलेलं आहे, हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे, कारण या ट्रेंडिंग ट्रेंडलाईनवरती निफ्टीने ऑलमोस्ट 3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळं उद्या जर हा ट्रेंडलाईन जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने ब्रेक केला तर आपण जो पुटचा ट्रेड घेऊ तो 21,900च्या खाली आपण काय करू, पुटचा ट्रेड प्लॅन करू. 21,900ची लेवल जर ब्रेक केली निफ्टीने तर आपला पुटचा व्ह्यू असेल. टार्गेट जे आपले असतील ते 21,800 ते 21,750 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर उद्या बुधवार आहे, उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी असेल, त्याच्यानंतर गुरुवारची एक्सपायरी असेल. त्याच्यामुळं उद्या आपण जो ऑप्शन बाय करू तो ॲट द मनी आणि इन द मनीचा जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. OTMचे ऑप्शन आपल्याला शक्यतो अवॉइड करायचे आहेत. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, रेजिस्टन्सच्या वरती कॉलसाठी जाणार आहोत आणि हा जो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडिंग ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन होईल तर आपण पुटमध्ये जाऊ. उद्या जर निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली जो आपला व्ह्यू असणार आहे तो पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत आपला व्ह्यू असणार आहे पॉझिटिव्ह, कारण क्लोजिंग पॉईंट जो आहे तो क्लोजिंग पॉईंट एक सपोर्टचं काम नक्कीच करेल. जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केट गॅप अप ओपनिंग नंतर सरळ वरती जाणार नाही आहे. मार्केट काय करेल, थोडंसं आपल्याला नेगेटिव्हनेस दाखवेल, एक छोटीशी डाऊन साईडची डीप देईल आणि डीप देऊन जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटवरती सपोर्ट घेऊन परत आपल्याला एक नवीन हाय दाखवेल. त्याच्यामुळे आपण काय करू, क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला एखादा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जर मिळाला, बुलिश कॅन्डल आपल्याला जर मिळत असेल किंवा मार्केटमध्ये आपल्याला या लेवलवरती बुलिश कॅन्डल दिसला तर आपण इकडे कॉलसाठी जाऊ. अदरवाईज जर मार्केट कंटिन्यूस फॉल करत डाऊन साईडला येऊन हा ट्रेंडलाईन ब्रेक करून 21,900 किंवा 21,920चा जो सपोर्ट लेवल आहे हा सपोर्ट लेवल ज्यावेळेस ब्रेक करेल त्यावेळेस आपण काय करू, इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 21,800 ते 21,750 पर्यंतचे टार्गेट्स आपले डाऊन साईडला असतील. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला घाई करायची नाही. गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक कशी बनते किंवा ओपनिंग नंतर मार्केट सरळ वरती ट्रॅव्हल करते की खाली येते हे बघणं पण गरजेचं असेल. जर खाली मार्केट आलं तर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास हा जो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनवरती मार्केट कशा प्रकारे कॅन्डलस्टिक बनवतंय इकडे काय करायचं आपल्याला 5 मिनिट 15 मिनिट आणि 3 मिनिट टाइम फ्रेम आपल्याला लावायचा आहे. 3 मिनिट टाइम फ्रेमवरती मार्केट या लेवलवरती कोणती कॅन्डलस्टिक बनवते, 5 मिनिट टाइम फ्रेमवरती कोणती कॅन्डलस्टिक बनवते. आपल्याला एकदा का बुलिश कॅन्डल मिळाली तर नक्कीच आपण तिकडे रिस्क घेणार आहोत, कारण सपोर्ट रेजिस्टन्सवरती आपलं रिस्क घेतली तर आपला तिकडे जो आपला रिस्क असतो तो फार कमी असतो. रँडमली ट्रेडिंग करण्यापेक्षा सपोर्ट रेजिस्टन्स क्लोजिंग पॉईंट याच्यावरती आपण जर ट्रेड घेतले तर याच्यामध्ये आपली जी इफिशियन्सी आहे किंवा जी आपली प्रॉफिटची प्रॉबिलिटी आहे ती वाढू शकते. रँडमली आपण जर ट्रेड केले ते आपल्याला माहिती नसते की आपल्याला एंट्री एक्झिट कुठं करायची आणि आपला स्टॉपलॉस कुठे लावायचा. या उलट तुम्ही जर सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड घेतला तर तुम्हाला माहिती आहे की सपोर्टच्या वरती जोपर्यंत मार्केट असेल तोपर्यंत आपण होल्ड करू. सपोर्टला जर ब्रेक केला तर नक्कीच आपण जो ट्रेड घेतलेला असतो तो काय करू, तिकडे एक्झिट करू. तर अशा प्रकारे तुम्ही जर कामकाज केलं किंवा अशा प्रकारे तुम्ही जर ट्रेडिंग करण्यास चालू केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.
पण यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिक बिहेवियर, कॅन्डल कशा बनतायत, सपोर्टवरती कोणते कॅन्डलस्टिक बनते, कशा प्रकारे मार्केट ट्रॅव्हल करते, मार्केटचं स्ट्रक्चर कसं बनतंय, हे जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही हळूहळू मार्केटमध्ये सक्सेसफुल बनू शकता. तर गॅप अप ओपनिंगचा हा आपला प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर अपसाईडला आपल्याला 22,126 वरती एक रेजिस्टन्स मिळतो, कारण याच रेजिस्टन्सवरनं आपल्याला निफ्टीमध्ये एक फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे ओपनिंग जर 100 पॉईंटपेक्षा वरची झाली आणि निफ्टी जर वरती आहे तर आपण नक्कीच काय करू, एकदा 22,126 वरती आपल्याला जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल मिळाली तर त्या निगेटिव्ह कॅन्डलवरती आपण एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू, पण आपली रिस्क छोटीशी असणार आहे, कारण सर्व लोकांना माहिती आहे की इथून मार्केट ट्रॅव्हल डाऊन साईडला आले. त्याच्यामुळे नक्कीच खूप सारे लोक इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करतील, हे मार्केटला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मार्केट काय करू शकतं, इकडे आपल्याला थोडंसं निगेटिव्हनेस दाखवू शकतं आणि सरळ अपसाईडला जाऊ शकतं. जर निगेटिव्ह कॅन्डल छोटीशी असेल तर आपण त्या कॅन्डलच्या वरती काय करू, स्टॉप लॉस लावून एक एक पुटचा ट्रेड इकडे प्लॅन करू शकतो. एकदा का स्टॉप लॉस हिट झाला तर नक्कीच आपण जो पुटचा ट्रेड घेतलाय तो आपल्याला क्लोज करायचा आहे. इमोशनली आपल्याला तो ट्रेड होल्ड करायचा नाही, कारण त्या कंडिशनमध्ये आजचा जर हाय, ऑल टाइम हाय जर ब्रेक केला तर इथून आपल्याला एक शार्प अपसाईडची मुवमेंट पण बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये 22,125 हा जो काही रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट ट्रॅव्हल करेल तर नक्कीच आपल्याला पुटचा विचार करायचा नाही. या गोष्टी पण लक्षात असू द्या, स्पेशली मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपण काय करू, गॅपडाऊन ओपनिंग जर इकडे झाली तर पहिली कॅन्डल तुम्ही जर बघितली तर मार्केटमध्ये आपल्याला पहिली कॅन्डल थोडीशी ऑड बघायला मिळते, म्हणजे मार्केटमध्ये अशा प्रकारची पण कॅन्डलस्टिक बनू शकते. तर सिम्पल या रेजिस्टन्सच्या खाली म्हणजे 21,960च्या खाली हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला गॅपडाऊन ओपनिंगमध्ये पुटचा व्ह्यू असणार आहे, कारण गॅपडाऊन ओपनिंगमध्ये मार्केट काय करू शकतं, एक छोटीशी अपसाईडची मुवमेंट दाखवू शकतं, सर्व लोकांना इकडे बुलिश बनवू शकतं आणि एक्झॅक्टली क्लोजिंग पॉईंट आजचा आहे हा जो ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनपासून मार्केट काय करू शकतं, डाऊन साईडला आपल्याला येताना दिसू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये आपला पुटचा व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स आपले असतील 21,800 ते 21,750 720 असे आपले डाऊन साईडचे पुटचे टार्गेट्स असतील. एकदा का निफ्टीने 21,960चा लेवल प्रॉपरली 5 मिनिटाच्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला अपसाईडला, त्याच्यानंतर मार्केट अपसाईडला ट्रॅव्हल करेल तर नक्कीच आपला जो पुटचा व्ह्यू असेल तो कम्प्लिटली तिकडे निग्लेक्ट करायचा आहे. त्या कंडिशनमध्ये आपण काय करू, लगेचच कॉलचा ट्रेड इकडे बनवू. तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये हा जो रेजिस्टन्स आहे खूप महत्त्वाचा असणार आहे. या रेजिस्टन्सच्या खाली आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल मिळाली तर नक्कीच आपण काय करू, पुटचा ट्रेड प्लॅन करू. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग जर 100 पॉईंटपेक्षा मोठी झाली तर डाऊन साईडला तुम्ही जर बघितलं तर 21,810 किंवा 21,800 एक्झॅक्टली या लेवलपासून आपल्याला आधी पण आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग बघायला मिळाली होती आणि आज देखील तिथूनच बाईंग बघायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 21,810 हा जो सपोर्ट लेवल आहे, या सपोर्टच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला कॉलचा व्ह्यू असेल. कॉलमध्ये टार्गेट्स असतील 21,900 ते 21,950 पर्यंतचे टार्गेट्स आपले अपसाईडला निफ्टीमध्ये असतील. हा आपला मोठ्या गॅपडाऊन ओपनिंगचा व्ह्यू पण आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीच्या विकली एक्सपायरीमध्ये आपला बँक निफ्टीचा काय व्ह्यू असायला हवा. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक 150-200 पॉईंटची निगेटिव्ह क्लोजिंग बघायला मिळालेली आहे. तर डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये 45,550 हा बँक निफ्टीचा एक सपोर्ट बघायला मिळत आहे. हा सपोर्ट जर बँक निफ्टीने उद्या ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला एक फॉल बघायला मिळू शकतो. हा फॉल बँक निफ्टीला जवळजवळ 45,200 ते 45,000 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे डाऊन साईडला 45,550 हा जो सपोर्ट लेवल आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. जोपर्यंत या लेवल बँक निफ्टी 45,550च्या वरती असेल तोपर्यंत थोडंसं आपण पॉझिटिव्ह मोमेंटम बघू शकतो. उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाले, बँक निफ्टीची जर ॲव्हरेज क्लोजिंग बघितली तर 45,700च्या आसपासची बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे. त्याच्यामुळे उद्या बँक निफ्टी ओपन होऊन जर वरच्या साईडला 45,800 हा जर रेजिस्टन्स क्रॉस करेल अपसाईडला, क्लिअरली आपण कॉल टार्गेट घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 46,050 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,150 आणि 46,350 असे अपसाईडचे बँक निफ्टीचे टार्गेट्स आपल्याला ओपन होताना दिसतील. तर तुम्ही ट्राय करा बँक निफ्टीमध्ये चार्टवरती 150 पॉईंट टार्गेट घेण्याचा विथ 50 पॉईंट्सच्या स्टॉप लॉसने. तर बँक निफ्टीमध्ये उद्या आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू. OTMच्या ऑप्शनमध्ये आपल्याला शक्यतो अवॉइड करायचं आहे. OTMचे ऑप्शन आपल्याला कम्प्लिटली बाय करायचे नाही आहेत. तर फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये हा जो ट्रेंड लाईन आहे, एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनपासून बँक निफ्टीने ऑलमोस्ट 3 वेळा रेजिस्टन्स खाल्ला आहे. त्याच्यामुळे उद्या जर बँक निफ्टी एक्झॅक्टली इथेच ओपन होऊन या ट्रेंड लाईनपासून जर डाऊन साईडला येईल
तर नक्कीच आपण 45,800चा स्टॉप लॉस लावून काय करू, इकडे पुटचा ट्रेड इकडे प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते 45,550 किंवा 45,500चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 45,500चा सपोर्ट ब्रेक केला तर नक्की नेक्स्ट टार्गेट 45,300 ते 45,200, 45,000 असे डाऊन साईडचे टार्गेट्स आपल्याला ओपन होताना दिसेल. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये उद्या गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये नक्कीच हा जो ट्रेंड लाईन आहे हा ट्रेंड लाईन बँक निफ्टीमध्ये एक सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये आपण या ट्रेंड लाईनपर्यंत बँक निफ्टीला येऊन जाण्याचा वेट करू. या ट्रेंड लाईनवरती आपल्याला बुलिश कॅन्डल मिळाली, क्लिअरली आपण इकडे काय करू, कॉल साईड प्लॅन करू. टार्गेट्स आपले पुन्हा एकदा 46,050 ते 46,150 पर्यंतचे टार्गेट्स आपले बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. गॅप अप ओपनिंग नंतर बँक निफ्टीने क्लोजिंग पॉईंटला ब्रेक केलं, डाऊन साईडला बँक निफ्टी क्लोजिंग पॉईंटला ब्रेक करून जर जाईल तर क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपला जो व्ह्यू असेल तो कम्प्लिटली निगेटिव्ह व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स आपले असतील 45,550 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंगमध्ये आपण कॉलचा डेट 45,700च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी असेल तोपर्यंत आपला कॉलचा व्ह्यू असणार आहे. एकदा का 45,700चा लेवल डाऊन साईडला ब्रेक केला तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. उद्याची ओपनिंग जर खूप मोठी झाली बँक निफ्टीची तर त्या कंडिशनमध्ये 46,050 वरती बँक निफ्टीचा एक रेजिस्टन्स मिळतोय. याच रेजिस्टन्सवरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे उद्या जर मोठी गॅप अप ओपनिंग झाली तर 46,050 हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सवरती आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये उद्या एखादी निगेटिव्ह कॅन्डल जर मिळाली तर त्या निगेटिव्ह कॅन्डलवरती आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 45,800 ते 45,700 पर्यंतचे, म्हणजे जो क्लोजिंग पॉईंट जो आहे तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये अपसाईडला रेजिस्टन्सवरती बँक निफ्टीला येऊ द्या आणि त्या रेजिस्टन्सवरती बँक निफ्टीमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. उद्या बँक निफ्टीमध्ये जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये आजचा जो लो आहे 45,530 किंवा 45,500 ते 45,550 हा जो 50 पॉईंटचा काय जो बँड आहे या बँडला जर बँक निफ्टीने ब्रेक केला डाऊन साईडला, या बँडला जर बँक निफ्टीने ब्रेक केलं 45,500 ते 45,550 या बँडच्या खाली बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन होऊन ट्रेड करेल. क्लिअरली आपण पुटसाठी जाणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 45,200 ते 45,000पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये मिळतील. जोपर्यंत बँक निफ्टी 45,500च्या वरती असेल तोपर्यंत आपला पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. कारण बँक निफ्टी काय करू शकते, बँक निफ्टीला जर खरंच वरती जायचं असेल तर बँक निफ्टी आपल्याला ब्रेकडाऊन दाखवू शकते आणि परत बँक निफ्टी अपसाईडला येऊ शकते. तर अशा वेळेस काय करायचं आहे, जर पहिली कॅन्डल रेडमधली ही रेड कॅन्डल जर 45,500च्या खाली क्लोज झाली तर नेक्स्ट कॅन्डल कशी बनते, नेक्स्ट कॅन्डल जर ग्रीन बनून जर बँक निफ्टी परत वरती आली तर जी कॅन्डल क्लोज होईल त्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळेस बँक निफ्टी ट्रॅव्हल करू लागेल त्यावेळेस आपण काय करू, इकडे कॉलसाठी प्लॅन करू. म्हणजे अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर मिळालं, अशा प्रकारचं आपल्याला जर एखादं स्ट्रक्चर मिळालं, हा रेड कॅन्डल त्याच्यानंतर इकडे जर आपल्याला एखादी ग्रीन कॅन्डल पॉझिटिव्ह कॅन्डल मिळाली, त्या कॅन्डलला ब्रेक करून जर बँक निफ्टी वरती आली तर क्लिअरली याचा स्टॉप लॉस लावून आपण काय करू, इकडे कॉल ट्रेड प्लॅन करू. त्या कंडिशनमध्ये आपलं जे टार्गेट असेल ते 45,750 पर्यंत टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. म्हणजेच त्या ट्रेंड लाईनपर्यंत टार्गेट मिळू शकतं. हा ट्रेंड लाईन जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला उद्याच्या उद्या 46,050 लेवल्स बँक निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळू शकतात. तर आपला बँक निफ्टीचा गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते हे बघणं गरजेचं असणार आहे. ओपनिंग नंतर मार्केट कसं ट्रॅव्हल करते हे बघा, त्याच्यानुसार ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. प्रायस ॲक्शन कसं बनतंय, प्रायस ॲक्शन जर हायर ॲजचं बनत असेल तर आपला जो व्ह्यू असणार आहे तो कॉल साईडचा व्ह्यू असणार आहे. प्रायस ॲक्शन जर लोअर लोज बनत असेल तर आपला जो व्ह्यू असेल तो निगेटिव्ह व्ह्यू असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं प्रायस ॲक्शनवरती भर द्या. कॅन्डल्सची कशा बनत आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहेत ते बघा. सपोर्टवरती आल्यावरती मार्केट कसं बिहेव करते, सपोर्टवरती कोणत्या कॅन्डल्सटिक बनवते ते बघा. रेजिस्टन्सवरती कोणत्या कॅन्डल्सटिक बनवून मार्केट डाऊन साईडला येते हे प्रिव्हियस चार्टवरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच एक आयडिया लागेल की रेजिस्टन्सवरती मार्केट कशा प्रकारचे कॅन्डल्सटिक बनवतं किंवा रेजिस्टन्सवरती आपण कसा ट्रेड प्लॅन करू शकतो, सपोर्टवरती आपण कसा ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणत्या कॅन्डल्सटिक आपल्याला कन्फर्मेशन देऊ शकतात. त्या ज्या गोष्टी आहेत त्या चार्टवरती जाऊन तुम्ही जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला थोडीफार आयडिया येऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून